आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। केटी बंधाऱ्याजवळील JSWची पाणी पुरवठा करणारी लाईन ताबडतोब सुरू करा। सुमित काते यांची जगताप साहेब व मकरंद सुळे यांच्याशी प्रत्यक्ष घटनास्थळी चर्चा। नागोठाणे रोशन पदकी। नागोठाणे पटण सही येथील केटी बंधाऱ्याजवळील JWG नागोठाणे आणि नागोठाणे विभागातील 40 गावांना पाणी पुरवठा करणारी लाईन ताबडतोब सुरू करा अशी सूचना जिल्हा परिषद सदस्य सुमित काते यांनी JSWच्या टेक्निकल टीमचे हेड जगताप साहेब व मकरंद सुळे यांच्याशी प्रत्यक्ष जागेवर जाऊन चर्चा केली। सुमारे 5 व 6 जुलै रोजी आलेल्या महापुरामुळे केटी बंधाऱ्याजवळील पिण्याच्या पाण्याची लाईन वाहून गेली आहे, जिच्यामुळे नागोठाणे व नागोठाणे विभागातील जनतेचे खूप हाल झाले आहेत। याची दखल घेऊन जिल्हा परिषद सदस्य सुमितदादा काते व उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांनी लाईन सुरळीत करण्याकरिता अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्याकरिता लागणारे सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। यावेळी अधिकाऱ्यांनी 2 दिवसांमध्ये ही लाईन चालू करण्याचे आश्वासन दिले आहे। JSWची टीम यावर जोरदार काम करत असून या दरम्यान 2 ते 3 दिवसांमध्ये टँकरने पाणी पुरवठा JSWने करावा अशा पद्धतीच्या सूचना सुमित काते यांनी दिल्या। 2 दिवसात पाणी सुरळीत चालू होईल असे अधिकारी वर्गाने आश्वासन दिले। 2 दिवसात पाणी सुरळीत होईल असे अधिकारी वर्गाने आश्वासन सुमित काते यांना दिले आहे। यावेळी विभाग प्रमुख प्रवीण ताडकर, विभाग संघटक दिनेशभाई घाग, कोकण रत्न पर्यटन विकास संस्था अध्यक्ष प्रकाश मोरे, सामाजिक कार्यकर्ते जलीलभाई सिंधी, राज दुर्गावले, संजय कणगरे, विशाल शिरसे, विहार हेंडे, नागोठाणे व विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।